RJR Herbal Hospitals. चार पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरियासिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, PCOD आणि अशा अनेक आजारांवर यशस्वीरित्या उत्तम चिकित्सा देत आहेत. आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झालेले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपल्या वैद्यकीय उपचारांचे अनुभव सांगितले आहेत, ते ऐकूया. चालताना त्रास होणे, पायऱ्या चढायला त्रास होणे, खाली बसल्यावर उठायला त्रास होणे आणि अशा सांधेदुखीच्या वेदनेने ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांवर आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या उपचार करण्यात आलेले आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपले अनुभव सांगितले आहेत, ते ऐकूया. गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. नमस्कार, मी कल्याणवरून आलेलो आहे. मला पायावर डाग वेट उठले होते सगळे आणि गुडघ्याला चालायला येत नव्हतं. डॉक्टरला विचारलं, ऑपरेशन करायला सांगितलं होतं मला. मी नाही ऑपरेशन, दवा गोळ्या चालवल्या, 1 महिनाभर खाल्ल्या गोळ्या. डॉक्टरच्या मी काय चाललं नाही. डॉक्टरला ऑपरेशन करायला सांगितलं तरी मी नाही. अंगाची खाज बी होत होती माझ्या पुरी कमरेची. रातभर झोप येत नव्हते, डोळ्यातनं पाणी पडत, ते बी सगळं थांबलेलं आहे आता माझ्या. TV मी प्रोग्राम पाहिला, त्याच्यामध्ये RJR यांचा प्रोग्राम दाखवलेला होता. त्याचा नंबर बी दिले होते आम्हाला. त्या नंबराप्रमाणे मी इथं डोंबिवली इथं आलो. त्यांच्याकडं उपचार घेतला मी. त्यांनी दवा गोळ्या दिल्या. RJR इथं इलाज चालू आहे माझा. तिथे गोळ्या दवा घेतल्यापासून ठीक आहे आता सगळं. पायाचे सगळं धन्यवाद तुमचा RJRचा, धन्यवाद. खूप वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी
खूप वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. गीत मला दुधाजी गोसावी. मला उठताना बसताना जास्त त्रास व्हायचा. गुडघ्याचा त्रास मला आणि कमरेचा त्रास जास्त होता. उठताना बसताना येत नव्हतं दुसऱ्याचा आधार घेतल्याशिवाय. RJR हॉस्पिटलला येऊन 1 महिन्याचं औषध घेतल्यावर जरा मला बरं वाटलं. TV ॲड बघून RJR हॉस्पिटलला आली. 1 महिना औषध घेतलं. मला चालता येत नव्हतं. दुसऱ्याच्या सपोर्टने उठायला बसायला लागत होतं. ते आता जरा मला कमी झालं. मी आता 5 मिनटात चालू शकते. आता मला उठताना बसताना सपोर्ट घ्यावा लागत नाही. RJR हॉस्पिटलचे धन्यवाद. वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 2 महिन्यांचा उपचारानंतर. मी मनीष वासुदेव पवार. हे माझे वडील वासुदेव बाबू पवार. यांना 2 वर्षापूर्वी खूप त्रास होता गुडघ्यांचा, कमरेचा. 2 महिन्यापूर्वी आम्ही त्या RJRकडे आलो होतो या क्लिनिकमध्ये. यांच्याकडे जस्ट मेडिसिन्स घेतल्यानंतर 2 महिन्यानंतर जेव्हा ते पूर्वी वॉकरनी चालवत होते, आज ते विदाऊट वॉकरनी चालतात आहे. हे त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आणि RJRनी जे केलं आहे त्यांच्यासाठी ट्रीटमेंट एकदम खूप चांगली केलं आहे. याच्या आधी आम्ही जी ट्रीटमेंट घेतली होती फॅमिली डॉक्टरांकडून, त्यांच्याकडे परफेक्ट ट्रीटमेंट भेटली नाही आहे. आणि RJRवाल्याने आम्हाला सपोर्ट खूप छानपणे केला आहे. चांगलं ट्रीटमेंट वगैरे त्याने चांगली दिलेली आहे. आणि डॉक्टरांचे आम्ही खूप धन्यवाद करतो. वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती 3 महिन्यांचा उपचारानंतर. नमस्कार, माझं नाव अण्णा रामचंद्र नागरगोजे. मी जाशी गावासनं आलोय. मला एक वाताचा त्रास होता. जवळजवळ मला 20-22 वर्षापासून वाताचा त्रास होता. तर इथं आलो मी. RJR हॉस्पिटलची जाहिरात मी TV ला बघितली आणि ती जाहिरात बघून मी इकडं त्यातला फोन नंबर घेऊन मी फोन केला आणि फोन करून मी इकडं आलो RJR हॉस्पिटलला. तर आता 3रा महिना आहे. मला वातासाठी चांगला फरक पडला आहे.
चांगला म्हणजे 80% फरक पडला आहे वातासाठी. आता गुडघेले झिजलेत, गुडघ्याला एवढा नाही फरक, पण वातासाठी बघा चांगला फरक पडला आहे. तर RJR हॉस्पिटलचे धन्यवाद मानतो, यांचा आभारी आहे मी. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघेदुखी आणि सांधिवाताने ग्रस्त रुग्ण उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. गुडघ्याच्या समस्येने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी RJR हर्बल हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर. आमच्या RJR हॉस्पिटलमध्ये रुग्णांना संपूर्ण वनस्पतीने बनवलेले आयुर्वेदिक औषध दिले जाते. यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. RJR हॉस्पिटलचे विशेष उपचार: सोरायसिस, दमा, सायनस, PCOD, गुडघेदुखी, संधिवात, मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, अर्धांगवायू, बद्धकोष्ठता, अल्सर, गॅस्ट्रिक समस्या, मूळव्याध, BP, मधुमेह, थायरॉइड, त्वचे संबंधित त्रास, एक्झिमा, स्पॉन्डिलायसिस, मासिक पाळीत होणारे त्रास, वंध्यत्व, फायब्रॉइड्स, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूतखडे, व्हेरिकोज वेन आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. सांधेदुखी, सांध्यांना सूज आणि जडपणा यासह ज्यांचा रक्त तपासणीमध्ये RA फॅक्टर वाढलेला दाखवतो असे अनेक रुग्ण आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलच्या सलग 3 महिने चिकित्सेनंतर बरे झालेले आहेत. त्यांचा RA फॅक्टर सामान्य पातळीत दाखवतो आणि आज ते कोणत्याही वेदनेशिवाय निरोगी आयुष्य जगत आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपल्या वैद्यकीय उपचारांचे अनुभव शेअर केलेले आहेत, ते ऐकूया. खूप वर्षांपासून संधिवाताचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी खूप वर्षांपासून संधिवाताचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव अनिल भीमराव कोठोळे, मी नाशिक रोडचा राहणारा असून मला सांधेवात झाला होता. मी यांची ॲड बघितली टीव्हीवर ॲड बघितल्यानंतर मग मी यांना कॉन्टॅक्ट केलं. आम्ही इथे आलो. इथं आल्यानंतर त्यांनी आम्हाला त्या औषधाचं हे नाडी निरीक्षण करून त्यांनी ते बघितलं. त्यांनी आम्हाला औषधं वगैरे दिले. त्यांनी मला आता भरपूर फरक पडला. पहिले मला चालता येत नव्हतं, आता मला थोडंफार चालता येतं आहे आणि माझे अजून उपचार चालू आहे. इथले औषधं घेतल्यानंतर मला भरपूर फरक पडला. मी
चालू शकतो व्यवस्थित. मला इथल्या डॉक्टरांनी आणि स्टाफने खूप सहकार्य केलं. RJIचे मी खूप धन्यवाद. दहा वर्षांपासून संधिवाताचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी 10 वर्षांपासून संधिवाताचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. माझे मिस्टरचं नाव मुराद अली शेख आहे आणि 10 वर्षापासून पायाचा खूप त्रास होता त्यांना, गुडघ्याचा. नी रिप्लेसमेंट किती डॉक्टरकडे गेले आम्ही आणि ते बोलले की ऑपरेशन करायचं. तेव्हा काही हे नाही, त्यांना ऑपरेशन करावंच लागणार. तर आम्ही ते ॲड बघितले माझे मिस्टरनी TV वर आणि बोलले आपण इकडे एकदा जाऊया. आणि इथे मग आम्ही इथे आलो. इथे आले तर 10 वर्षापासून एवढं ना त्रास होतं. इथे आले तर एकच महिन्यात त्यांना थोडा आराम झाला, म्हणजे 50% त्यांना आराम झाला. आणि आता इथे आले 21 दिवस, फक्त 21 डेज त्यांनी औषध घेतले इकडचं आणि त्यांना खूप त्रास कमी झाला. एकदम कमी म्हणजे कडं घेतले, पायाचे कड यायचे गुडघ्यामध्ये, ते संपले, ते एकदम कमी झाले. त्यांना झोप नाही येत होती बरोबर, ते झोपायला लागले बरोबर. युरिक ॲसिड त्यांचा कंट्रोलमध्ये आला, क्रेटिनिनचं पण लेवल कमी झाला. आणि ते म्हणजे येऊन त्यांना खूप आणि खुश आहे एकदम ते. म्हणजे थँक्यू फॉर RJ हॉस्पिटल अँड डॉक्टर्स ऑल्सो. पंधरा ते 20 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेले लाखो रुग्ण आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलच्या हर्बल चिकित्सेमुळे बरे झालेले आहेत. 7 ते 8 वर्षांनंतरही आजार पुन्हा उद्भवला नाही आणि आज ते निरोगी आहेत. त्यांच्यातील काही रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे, ते ऐकूया. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. मी मनीषा शिंदे, मी मीरा रोड इथून आले. माझ्या पायांना खाज यायची, खूप इचिंग व्हायचं, असं भेगा पडून रक्त यायचं आणि अशी बोटं सुजायची. पण मी बरेच डॉक्टर केले, त्यांनी बरेच औषधं दिली, ट्यूब मलम दिले लावायला. त्यांनी तात्पुरतं मला हे व्हायचं, ते औषध बंद केले की मला पुन्हा खाज वगैरे यायची. पण मी एकदा असंच ॲड बघताना मला फक्त RJR म्हणून इकडचं मी बघितलं, तर मग मी म्हटलं की चला बघूया जाऊन की कसं वाटतंय. पण मी इथे आले आणि मला डॉक्टरांनी औषधं वगैरे छान दिली. 1 महिना झाला, 1 महिन्यामध्ये मला खूप फरक पडला त्याच्यामुळे. आणि माझं ते सुजलेले बोटं पण होते, ते पण सूज कमी झाली, खाज कमी झाली, बऱ्यापैकी मला खूप आराम पडला त्याच्याने. त्यामुळे मी RJR हॉस्पिटल आणि ह्या डॉक्टरांचे धन्यवाद.
वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी खूप वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती 2 महिन्यांचा उपचारानंतर माझं नाव चंद्र नायडू आहे. मला सोरायसिसचा त्रास होता. हातावर फोडे यायचे. खूप हॉस्पिटलमध्ये दाखवलं, काही फरक नाही. जेवताना पण खूप त्रास व्हायचा. कुठलीच गोष्ट हातात पकडू शकत नव्हतो. माझा हात बघितल्यानंतर कोणीच हात मिळवत नव्हता. मग त्यानंतर मी टीव्हीवर जाहिरात पाहिली RJR हॉस्पिटलची. मला वाटलं मी इथे आल्यानंतर मी पूर्णपणे बरा होईन. मग मी मॅडमला भेटलो. मॅडमने मला 2 महिन्याची औषधे दिली. आता मी खूपच बरा आहे. जर तुम्हाला ह्या प्रकारचा आजार असेल तर तुम्ही RJR हॉस्पिटलला या. तुम्ही नक्की बरे होणार. तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम नाही होणार. RJR हॉस्पिटलला मनापासून धन्यवाद. 3 वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्यांचा उपचारानंतर. तुमचं नाव काय? माझं नाव बलिराम जयराम ठाकूर, गाव केलवणे, तालुका पनवेल. तुमचं काय आजार आहे? मला सोरायसिसचा त्रास आहे. हातावर लाल चट्टे यायचे आणि स्किन निघायची. भरपूर त्रास व्हायचा मला. 3 वर्षामध्ये भरपूर ठिकाणी उपचार केले, स्किनच्या डॉक्टरांकडे, पण मला काहीच फरक आला नाही. तुम्हाला RJR बद्दल कसं माहिती पडलं? माझ्या मिसेसने टीव्हीवर ॲड बघितली, तेव्हा समजलं RJR हॉस्पिटलमध्ये आपल्या याच्यावर स्किनवर उपचार होईल. तेव्हा ती म्हणाली काय तिथे जाऊन एकदा पहा. RJR हॉस्पिटलमध्ये येऊन मला खूप फरक पडला आहे, भरपूर फरक आलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्या ज्या हाताला जे लाल चट्टे आणि जेवताना त्रास व्हायचा तो माझा पूर्णपणे बरा झालेला आहे. तसेच RJR हॉस्पिटल आणि डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद. वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती उपचारापूर्वी 2 वर्षांपासून सोरायसिसचा त्रास असलेली व्यक्ती 3 महिन्यांचा उपचारानंतर. माझं नाव राम सजन कांबळे. मला हे सोरायसिस झालेलं होतं 2.5 वर्षापासून झालं होतं. मला 2.5 वर्षापासून की माझ्या हाताला असं एकदम काळ्या काळ्या आणि हात फुटत होते, रक्ताचे भेगा पडत होते, पायालासुद्धा भेगा पकडत होत्या. सगळं मला चालता येत नव्हतं, हे खाता येत नव्हतं.
तर मला सगळ्या गोष्टी करून मला चालते. मग मी दुसऱ्या दवाखान्यात गेलो. दुसऱ्या दवाखान्यामधून इकडे फिरून एकदम ते टी व्हीमध्ये जाहिरात आली. मी जाहिरात म्हणून इथे RJ दवाखान्यामध्ये आलो. RJR तर दवाखान्यात इथे मला आला. त्याने मला 2 महिन्यामध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये मला त्याने एकदम ओके केलं, एकदम ठीक केलं एकदम. तर आज मी चालतो फिरतो. त्यांच्या दवाखान्याचे मला मी आभारी आहे. त्यांच्या दवाखान्याचे मी आभारी आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पॉंडिचेरी मध्ये 90 पेक्षा जास्त शाखा. चेंबर पूर्व शाखा क्रमांक 101A, पहिला मजला, श्री सौरभ चेंबर्स, श्री सौरभ डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, NG आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र. डोंबिवली पूर्व शाखा दुकान क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त डोंबिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र. नवी मुंबई शाखा सत्यम टावर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपर खैरणे, नवी मुंबई. पुणे शाखा दुकान क्रमांक 4 आणि 5, कमला कॉर्नर, तळ मजला, जुना बाजार चौक, मंगळवार पेठ, पुणे, महाराष्ट्र. नाशिक शाखा दुकान क्रमांक G8 आणि 9, अशोका रियाल्टी, अथर्व हाइट्स, जेल रोड, दसक, नाशिक, महाराष्ट्र. कोल्हापूर शाखा RS क्रमांक 266, प्लॉट क्रमांक B14, जुने पुणे बँगलोर रोड, पोस्ट मार्केट यार्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र. सोलापूर शाखा क्रमांक 150, डफरीन चौक, VIP रोड, रेल्वे लाईन, सोलापूर, महाराष्ट्र. नागपूर शाखा प्लॉट क्रमांक 193, सूर्यानगर, कळमना मार्केट रोड, SBI बँक जवळ, नागपूर, महाराष्ट्र.